नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार। माझ्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे रक्षण बंधनाबद्दल। रक्षाबंधन म्हणजे हे बहीण भावाचं अतूट प्रेमाचं नातं, बहीण भावाचं नातं असं आहे। थोडं घट, कधी भांडण तर कधी गोड। रक्षाबंधनासाठी आता आपण पाहणार आहोत की वेळ कुठला, भद्रकार कधी लागते, कधी राखी बांधायची आहे, कुठल्या वेळेला। रात्री नाही बांधायची आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ मदत सोडून जाऊ नका, नाहीतर मला शिव्या द्या। बोलाल ही काय बोलत आहे? ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करू। रक्षाबंधन येते 3.51 तास तो राखी बांधण्याचा मुहूर्त यंदा भद्राची सावली असेल। तिथी शुभ मुहूर्त महत्त्व यंदा रक्षाबंधन कधी आहे? योग्य तिथी राखी बांधण्यासाठी शुभ वेळ भद्राकाळ असेल का? सर्व माहिती जाणून घ्या। श्रावण महिना सुरू झाला की विविध सणांची रेलचेलही सुरू होते। यात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण। पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। बहिणी आपल्या भावांना सुखी आयुष्याच्या शुभेच्छा देत राखी बांधतात, तर भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात। यावर्षी रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ मुहूर्त काय आहे? रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा लागू असेल का? सर्व माहिती जाणून घ्या। रक्षाबंधन 2026 तारीख, शुभ मुहूर्त आणि भद्रा। वैदिक पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 वाजता समाप्त होईल। उदयतिथीच्या नियमानुसार श्रावण पौर्णिमेची उदयतिथी शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी असल्याने रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल। पौर्णिमा तिथी त्या दिवशी सकाळपर्यंतच असली तरी उदयतिथीमुळे संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी ग्राह्य मानला जातो। रक्षाबंधन 2026 शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार यंदा राखी बांधण्यासाठी सुमारे 3:51 शुभ कालावधी असेल। राखी बांधण्याचा मुख्य शुभ मुहूर्त सकाळी 5:57 ते सकाळचे 9:48 पर्यंत। लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 7:33 ते सकाळचे 9:10। अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 9:10 ते सकाळचे 10:46। चर सामान्य मुहूर्त सकाळी 5:57 ते सकाळचे 7:33। यंदा रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव असेल का? ज्योतिषींच्या मते यंदा रक्षाबंधनाचा दिवस हा भद्रामुक्त असेल। त्यामुळे ऑगस्ट 28 रोजी राखी बांधण्यासाठी भद्राकाळचा कोणताही अडथळा नाही। मात्र ऑगस्ट 27 रोजी श्रावण पौर्णिमा तिथी सुरू होताच भद्रा लागू होईल। भद्रा कालावधी ऑगस्ट 27 सकाळी 9:08 ते रात्री सकाळचे 9:32 पाताळ भद्रा सकाळी 9:08 ते दुपारी रात्रीचा 1:35 पृथ्वी भद्रा दुपारी रात्रीचा 1:35 ते रात्री सकाळचे 9:32। धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवरील भद्रा असताना शुभ कार्य टाळण्याचा सल्ला दिला जातो। त्यामुळे ऑगस्ट 27 रोजी दुपारी रात्रीचा 1:35 ते रात्री सकाळचे 9:32 या कालावधीत शुभ कार्य करणे टाळावे। रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व रक्षाबंधनाच्या धाग्याला शुभ, पवित्र आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते। या दिवशी राखी बांधल्याने नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। अनेक ठिकाणी ब्राह्मण यजमानांना रक्षासूत्र बांधतात, तर मंदिरांमध्येही देवतांना राखी अर्पण करण्याची परंपरा आहे। श्रावण पौर्णिमेला स्नान, दान, जप आणि पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते। पौराणिक संदर्भ पौराणिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या कथेनुसार द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमेवर वस्त्र बांधले होते। त्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन दिले। देवराज इंद्र आणि इंद्राणी यांच्या कथेत इंद्राणीने इंद्राच्या हातात रक्षासूत्र बांधले होते। त्यानंतर इंद्राला युद्धात विजय मिळाल्याची कथा पुराणांमध्ये सांगितली जाते। यम आणि यमुना यांच्या कथेनुसार यमुनाने यमराजाला राखी बांधल्यानंतर यमराजाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि जो भाऊ या दिवशी राखी बांधून बहिणीकडे जातो त्याला दीर्घायुष्य लाभते असा आशीर्वाद दिला।